Hello, this is not the artifact episode, definitely not. This is the idea about to build movie Sweet Dreams of Justin Bieber before. This is the idea. आता मी पिक्चर पाहत होतो पॅसेंजर आणि हा मूवी नाही का एक प्रकारे वेगळाच आहे. म्हणजे याच्यामध्ये सायन्स फिक्शन पण आहे प्लस एक अशी लव्ह स्टोरी आहे जी लव्ह स्टोरी नाही का मी केव्हापासून शोधून राहिलो होतो या स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर या प्रोजेक्टसाठी. वेल मला या स्टोरीच्या एकदम आतमध्ये एकदम डीप मध्ये जाण्यासाठी नाही का पहिले मला या टॉपिक बद्दल समजून घ्यावं लागेल की स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर इज अबाउट लव्ह. एक प्रकारे लव्ह वर डिपेंड आहे. लव्ह, प्रेम वगैरे. जर मला एक प्रकारे अशा काही गोष्टी वगैरे दाखवायच्या आहे म्हणजे मला फिल्ममध्ये काय दाखवायचं आहे. आता बघ, आता मी एक प्रकारे पॅसेंजरच एक प्रकारे एक्झाम्पल घेतो. त्या पॅसेंजरमध्ये एक प्रकारे हा मूवी नाही का इट्स जस्ट लाईक अ ड्रीम. एक असं ड्रीम आहे जे विचार केल्याने काही इतकं इतकं माहोल आहे ना भाऊ का बहुतच माहोल. चलो ठीक आहे, शुरू से शुरुआत करते हैं. प्रत्येकाचं एक ड्रीम असते का आपण प्रत्येकाचं ड्रीम नाही एक एक असं एक मी एक प्रकारे असं ड्रीम सांगतो का एक बंदा आहे जो एका आयलंडवर फसला आहे. इथे आयलंडवर सगळ्याच सुविधा आहे आणि तिथे तो एकटाच आहे आणि देन एक मुलगी येते. तो खूप प्रयत्न करते इथून बाहेर निघण्यासाठी बट तो फेल होऊन जाते. आणि मग ती पण प्रयत्न करते पण ती पण फेल होऊन जाते. मग इन द एंड ते दोघ जण सोबत असतात, सोबत जण लाईफ करतात. एक प्रकारे असं ड्रीम आहे या फिल्म मध्ये का एक पॅसेंजर एक जर्नी आहे. एक होमस्टॅट 1 प्लॅनेट पासून होमस्टॅट 2 प्लॅनेट पर्यंत एक प्रकारे जर्नी आहे. या जर्नीमध्ये काय होते की आता आपल्याला करीब 100 and thousands ऑफ लाईट इयर ट्रॅव्हल करायचं असेल. सो इट्स रिअली लॉंग डिस्टन्स, व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्स. आणि हे एवढं लॉंग डिस्टन्स आहे, याला कव्हर अप करण्यासाठी नाही का आपल्याला काय लागते की एक प्रकारे ट्रॅव्हलिंग टाइम लागते. ट्रॅव्हलिंग टाइम बहुत जास्त लागते, बहुत जास्त. विचार कर, समजा जर मला इथून मून म्हणजे चंद्रापर्यंत जाण्यासाठी मला किती दिवस लागेल. सो एक अंदाज आहे, अंदाज नाही एक प्रकारे ॲक्युरेट टाइम आहे की तो आपल्याला चंद्रापर्यंत जाण्यासाठी करीब 73 डेज लागू शकते. करीब 3 महिने. 3 महिने या जरी आपली स्पीड करीब 64,000 किलोमीटर पर आवर असेल तर. जर याच्यापेक्षा कमी असेल तर मग बहुत कमी म्हणजे बहुत जास्त टाइम स्पेल लागून जाते. सो या टाइम स्केलमध्ये या फिल्मच्या जर्नीमध्ये एक प्रकारे दाखवलं गेलं आहे की प्लॅनेट 1 पासून दुसऱ्या प्लॅनेटपर्यंत डिस्टन्स कव्हर अप करण्यासाठी सगळेजण ट्रॅव्हल करतात आणि सगळेजण स्लीप मोडमध्ये जातात. बट एक अचानकचं काहीतरी वादळमध्ये काय होते की एक बग क्रिएट होते त्या शिपमध्ये. एक मल्टीनॅशनल इतकी माहोल शिप का या शिपमध्ये कसं की इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. म्हणजे इथे सगळ्याच गोष्टी आहेत, सगळ्याच गोष्टी मी एक्सप्लेन करून राहिले यार. म्हणजे म्हणजे असं वाटत आहे की पुन्हा पाहूया यार हे फिल्म. म्हणजे या फिल्म मध्ये एक प्रकारे लव्ह स्टोरी आहे ना. इट्स everyone wants to be in the part of the movie and that is so great, so awesome. म्हणजे त्याच्यामध्ये काय तो बंदा एक प्रकारे उठून जातो. नंतर 1 वर्ष तो प्रयत्न करत असतो का आपण स्लीपिंग पॉड मध्ये कसं जावं. बट ही इज अ फेल्युअर. मग इन द एंड मग त्याला वाटते की चल आपल्याला या अलोन फील्ड मध्ये एखादी साथीदार पाहिजे. तर त्यामुळे मग नाही का तो एक लेडीला म्हणजे एक मुलगी एक गर्ल तिला उठवतो
मग उठवल्यानंतर पहिले स्टार्टली इंट्रोडक्शन, नंतर डेट, नंतर रोमॅन्स, and then convincing. After that she knows truth and she angry with them, and he deserves to that, and he's always doing something like, okay, ठीक है, yeah, I did it and I'm responsible for that, and do whatever you want, just do it. And he just आणि मग शी रिअलाइज की त्याच्यापाशी काही चॉईस नव्हती. ही इज अलोन अँड वॉट एव्हर ही हॅज टू डू. म्हणजे या फिल्म मध्ये मला असं एकही पार्ट मला असं वाटलं नाही का मी स्वतः डिझाईन करू. इट जस्ट लुक लाईक, इट जस्ट फील्स लाईक वाव या. म्हणजे मी नाही कोणतीही फिल्म पाहतो ना स्वतःचं डोकं टाकतो यार. काही म्हणजे किती हॉलिवूड असो, किती बॉलिवूड असो, कोणती बी फिल्म असो, इट्स वन ऑफ दी अमेझिंग पण काऊन नसो, नंतर म्हणतो यार या फिल्ममध्ये जर असं असतं तर अजून बेटर, असं असतं किंवा तसं असतं अजून बेटर. पण या फिल्ममध्ये त्याला असं बिलकुल वाटलं नाही का असं असं का तसं असतं. बट एक प्रकारे एक निगेटिव्ह फॅक्ट लव्ह स्टोरीमध्ये नाही का सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ना जो स्वतःला हर्ट करते, की लव्ह स्टोरीचा एंड हॅपी नाही करायचा. आणि हेच फंडा मी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर मध्ये मांडण्यात आलेला आहे. का लव्ह स्टोरीचा एंड हॅपी असा पाहिजे? बिलकुल नॉट. नथिंग ॲट ऑल, नथिंग. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर मध्ये मला समजून घ्यावं लागेल का लव्ह म्हणजे काय आहे. मग त्याच्यापासूनचे ॲडव्हान्टेजेस जे बहुत अमेझिंग फॅक्ट आहे ते दाखवावं लागेल. आणि मग एक प्रकारे विदाउट दॅट पर्सन दॅट अमेझिंग फॅक्ट वुड बी रिअरली. आणि मग अशा प्रकारे त्या फिल्मला डिझाईन करायची राव. एक प्रकारे नाही काही जस्ट लाईक अ स्ट्रक्चर स्क्रिप्टमध्ये आहे ही फिल्म. आणि मला या पॅसेंजर या फिल्मपासून मला खूप काही अंडरस्टँड होऊ शकते का मला फिल्म बनवायची आहे. मी जस्ट एक प्रकारे कन्व्हिन्स करतो तुला, बिफोर यू मेक द स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर यू हॅव टू वॉच द पॅसेंजर मूवी. या इट्स रिअली अमेझिंग, रिअली फॅन्टॅस्टिक. 2016ची मूवी आहे. इट्स कम्प्लिटली अमेझिंग अँड इट्स रिअली हेल्प टू यू अँड युअर क्रू टू बिल्ड अप द स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. यू हॅव टू ट्रस्ट मी, यू हॅव टू डू दिस. कारण जर तुला एक बिकम बेटर मूवी बनवायची आहे ॲज युअर फिल्म मेकर यू हॅव टू डू दिस. आतापासून मला आयडिया बिलकुल कळून न राहिला. कारण नाही का मी एक प्रकारे नाही का मी सायन्सबद्दल जाणू शकतो, ॲक्शन डिझाईन करू शकतो, कोणता सीन असं त्याला एक प्रकारे फिल्मिंग करू शकतो. पण लव या फंड्यामध्ये नाही का मी खूप मार खाऊन राहिलाय, बहुत जास्त मार. कारण मी प्रॉपरली डिझाईनच नाही करून राहिलोय का मला कोणत्या वेनी कसं जायचं आहे. मी जस्ट एंड टू एंड इनिशियली फायनल स्टेज माहीत आहे, जे पाथ आहे ते तर माहीतच नाही मला. म्हणजे या फिल्मला डिझाईन करण्यामध्ये हा पाथच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. जस्ट लाईक या पॅसेंजर फिल्ममध्ये आहे जो पाथ, जस्ट लाईक ही जस्ट थिंकिंग ही इज अलोन, देन ही वॉक्स हर अप, तो तिला उठवतो. अशा प्रकारे एक प्रकारे पाथ आहे का डेटिंग, देन रोमॅन्स, अँड देन शी नोज ट्रूथ, देन शी सॅड. इट्स जस्ट एव्हरीथिंग अबाउट दॅट. सो मला एक प्रकारे अशाच प्रकारे पाथ डिसाईड करायचा. मला अजूनपर्यंत हा फॅक्टर क्लिअर नाही होऊन राहिला आहे. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बद्दल मला नाही काही फिल्म तर बनवायची आफ्टर बायनरी कोड, बट मला नाही का हे कळून नाही राहिलं का मी याला कसं बनवू. व्हाय इज दॅट हॅपन? बिकॉज आय एम नॉट इन द रिलेशनशिप. मला रिलेशनशिप बद्दल माहीत नाही. प्लस मी अजूनपर्यंत तो फील एक्सपिरियन्स नाही केला, त्यामुळे आय थिंक मला वाटते का मी असं प्रॉपर करू शकत नाही. बट जेव्हा तू हे फिल्म बनवशील, फिल्म डिझाईन करशील स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, तेव्हा तू आणि त्याचसोबत पूर्ण क्रू मेंबर सगळे राहणार, क्रू आणि तू सगळे मेंबर वगैरे राहणार. सो तुम्हाला एक प्रकारे नाही का हे सगळं म्हणजे काय याची ओपिनियन घे, त्याची ओपिनियन घे, त्याची ओपिनियन घे, याची ओपिनियन घे, ओपिनियन घेऊन आपण एक प्रकारे फिल्म क्रिएट करतो स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. सो एक प्रकारे या फिल्मला बनवण्यासाठी, कारण ही फिल्म वन ऑफ दी अमेझिंग असलीच पाहिजे, वन ऑफ दी क्लासिक असलीच पाहिजे. आणि पॅसेंजर इज सच अ ग्रेट, एक प्रकारे ड्रीमी वाटत आहे यार. काय फिल्म आहे म्हणजे जे सायन्स फिक्शन तर आहे, प्लस जस्ट लाईक म्हणजे असं वाटत आहे का तो पॅसेंजर एक प्रकारे माझं ड्रीम आहे आणि मी पुन्हा जाऊ यार तिथे, पुन्हा ती फिल्म पाहू असं वाटत आहे.
पुन्हा पाहता का? लव, या म्हणजे ही वाली फिलिंग आहे ना, ही वेगळीच असते राव. म्हणजे एक प्रकारे नाही का, रोमॅन्टिक मूवी पाहणं एक वेगळंच असते. म्हणजे एक प्रकारे ॲक्शन मूवी नाही का, तुम्ही जर समजा अमेझिंग बनवत असेल त्या ॲक्शन मूवीला, तर तुम्ही 1 वेळा पाहायचा, 2 वेळा पाहायचा. खूपच चांगली असेल तर बायनरी कोड 3 किंवा 4 वेळा पाहायचा. दॅट्स बॅटर. पण जेव्हा तुम्ही लव्ह रिलेटेड माझी मूवी बघता, रोमॅन्टिक मूवी म्हणजे काय, कशी, म्हणजे एक प्रकारे नाही का, कुठेतरी सॅडनेस किंवा कुठेतरी ड्रीमी वगैरे दाखवत असेल, तेव्हा एक प्रकारे तो एक फंडा क्रिएट होतो यार. आणि तेव्हा तो एक प्रकारे त्या फिल्म सोबत अटॅचमेंट होऊन जाते, एक ह्युमन इमोशन. या इट्स पॅसेंजर मूवी इज सच अ ग्रेट वन. भोकात गेलो मी, पुन्हा पाहतो. आता वाजले किती, 1:30 वाजले. उद्या संडेच आहे, भोकात मी असेसिन क्रीड पाहायचं आहे, रोग वन पण पाहायचं आहे. माहित आहे ना, ते पूर्ण रोमॅ हे ऍक्शन मूवी आहे. इट जस्ट फिर से देख लेते पॅसेंजर, फिर से देख लेते. अरे भाई, तो टेन्शन मधले. पुन्हा पाहू, पुन्हा याच्यानंतर पुन्हा रेकॉर्ड करू, पाहू का याच्यानंतर आपल्याला काय समजायला भेटते. राईट राईट. देन समजा जर बोर वाटला तर आपण चेंज करू, बट मला नाही वाटत का बोर वाटत म्हणून. दिस इज द माय आर्टिफॅक्ट. दिस इज नॉट द माय आर्टिफॅक्ट एपिसोड. दिस इज दी वॉच बिफोर यू मेक स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बीबर. थँक्यू.